डाळप म्हणजे चार सीमेवरच्या चार शिंदड्यांना शांत करण्यासाठी ते डाळपचा एक प्रकार असतो. आणि गावातली जी हे दूषित वातावरण आहे ती फारच्या फार लांब आणि फारचं काय क्लेश आतमध्ये गावात आपल्या येऊ नये म्हणून ते चार शिंदड्यांना जो लाभभाग द्यायचा तो देण्यासाठी डाळप हा प्रकार आहे. हा डाळप प्रकार ज्या दिवशी आपण बसवतो तो त्या दिवशी म्हणजे जर सकाळी जर 9 वाजता डाळप बसलं, डाळप बसणं म्हणजे काय तर डाळप बसण्याच्या वेळी ज्या आपल्या गावात जी देवस्थान आहेत त्या देवस्थानाच्या नावाचे नारळ मेन देवळात ठेवून त्या प्रत्येक देवस्थानात त्या देवांच्या नावाने गारणं घातलं जातं. आणि त्या गारणं घातल्यानंतर त्या देवळात नेऊन तो नारळ नेऊन देवांच्या समोर ठेवतात. आणि ठेवून झाल्याच्या नंतर 3 दिवस त्या देवस्थानाकडे कोणीही गावातल्या माणसांनी फिरकायचं नसतं. डाळप बसल्यापासून डाळप उठेपर्यंत त्या मंदिरातील लाईट तसंच पूजा अर्चा हा कार्यक्रम सर्व बंद असतो. आणि दुसऱ्या दिवशी तो गॅप झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी उठायचं असतं डाळप त्याच्यात फाटेला 3-4च्या मनात नंतर प्रत्येक सीमेवर जाऊन तो भक्ष्य कापला जातो. आणि त्या भक्ष्याची जी मुंडी असते आणि जो एक नारळ असतो नारळाची खिशी काढून ती आणि ते मुंड त्या जमिनीत पुरलं जातं. आणि ते झाल्याच्या नंतर असे प्रत्येक देवस्थानांची जे शिंदड्यांचे आहे आणि देवस्थानांच्या मागे जाऊन जे नारळाची खोरणी घालतात म्हणजे खोरणी म्हणजे काय त्या देवांच्या मागे एक खड्डा मारून त्याच्यात तो नारळ उलटा करून पुरतात. ते झाल्याच्या नंतर देवळाच्या समोर येऊन ती जी हे असतं जी जेवण करायचं जी जागा असते त्या जागेवर येऊन ती कोंबडी आणून तिथे जे मानकरी असतात आणि गावातली लोक मिळून ते शिजवतात म्हणजे जेवण करतात. आणि ते जेवणाचा प्रत्येक शिंदड्याच्या नावाने जी वाडी उपारतो त्यामुळे केला जातो. आणि नंतर मग ते जेवण ज्या दिवशी जर 9 वाजता जर डाळप होतं ते 9 वाजताच डाळप उठलं पाहिजे. मग त्याच्या आधी ते सगळं जेवणाचा कार्यक्रम झाला होतो. आणि तो झाल्याच्या नंतर तिथे गारणा घातल्यानंतर देवळात येऊन गारणा घालून तो डाळप उठल्याचं घोषित करतात.